नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे AMS होम स्कूलिंग या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वी स्कॉलरशिपच्या मार्गदर्शनाची सिरीज आपण घेऊन आलेलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेत आयडेंटिफाय द डिग्री असा प्रश्न येतो आणि आपण पूर्णपणे गोंधळून जातो. पण आज मी तुम्हाला अशा 3 ट्रिक्स सांगणार आहे की तुम्ही वाक्य पाहता डिग्री कंपॅरेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे की सुपरलेटिव्ह आहे हे लगेच ओळखाल. चला तर मग सुरू करूया. सुरुवातीला पॉझिटिव्ह डिग्री म्हणजे काय ते बघूया. मित्रांनो, स्क्रीनवर एक उदाहरण दिले. राम इज ॲज टॉल ॲज श्याम. राम हा श्याम इतकाच उंच आहे. दुसरं एक उदाहरण पाहूया. नो अदर सिटी इज सो बिग ॲज मुंबई. म्हणजे मुंबईपेक्षा दुसरं कोणतं शहर मोठं नाही. तर एकंदरीत काय विद्यार्थी मित्रांनो, की ज्या वाक्यात विशेषणाच्या आधी आणि नंतर ॲज किंवा सो ॲज तसेच विशेषणाचे मूळ रूप जिथं वापरलेलं असतं ते वाक्य म्हणजेच पॉझिटिव्ह डिग्री. आलं लक्षात? आता आपण पाहूया कंपॅरेटिव्ह डिग्री. एक्झाम्पल्स: आयर्न इज हार्डर दॅन कोल. दुसरं उदाहरण आहे, शी इज मोर इंटेलिजंट दॅन हर ब्रदर. एकंदरीत काय विद्यार्थी मित्रांनो, विशेषणाला जर ER प्रत्यय लागलेला असेल किंवा विशेषणाच्या अगोदर जर मोर आलेलं असेल, उदाहरणार्थ मोर ब्युटिफुल, मोर इंटेलिजंट, मोर ॲट्रॅक्टिव्ह, मोर पॉवरफुल, मोर युजफुल आणि त्यानंतर दॅन वापरलं असेल तर ती डिग्री कोणती असते? कंपॅरेटिव्ह डिग्री. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो? आता आपण पाहूया सुपरलेटिव्ह डिग्री. त्या अगोदर ही 2 उदाहरणं पहा. ही इज द स्ट्रॉंगेस्ट बॉय. आणि दुसरं उदाहरण आहे, दिस इज द मोस्ट डिफिकल्ट टास्क. या 2 उदाहरणावरून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय समजलं की म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, ज्या विशेषणाच्या अगोदर द हे उपपद आलेलं असतं तसेच विशेषणाला जर EST प्रत्यय लागलेला असेल तर ती डिग्री कोणती म्हणून ओळखायची? सुपरलेटिव्ह डिग्री. तर अशा पद्धतीने आजच्या आपण या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री कशी ओळखायची ते आपण पाहिलं. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.